शेवटचा सीन तर असला जबर आहे ट्रेलर मधला, काय सांगायचं. सगळेजण म्हणतात पुष्पा समज के फ्लावर समजा क्या, तर भैवर सिंग म्हणतो क्या फायर आहे का तू. नाही, पुष्पा म्हणतो वाईल्ड फायर आहे. जबरदस्त. नमस्कार मंडळी, पुष्पा 2 चा ट्रेलर पाहिल्यानंतर मनात एकच विचार आला, पुष्पा झुकलाय का. नाही राव, पुष्पा तर आता नॅशनल नाही इंटरनॅशनल ब्रँड झालाय. चला तर मग पुष्पा 2 च्या ट्रेलरच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. तर पहिला सीन पाहिल्यावर असं वाटतंय पुष्पाच्या आयुष्यात काहीतरी मोठा आघात घडलाय असं वाटतंय बरं का. मे बी श्रीवल्लीचा मृत्यू असं झालेला असू शकतो, काय सांगतायत. आपण ट्रेलरवरून प्रेडिक्ट नाही करू शकत, पण तसं वाटतंय. नंतर हळूच एक बाईचा आवाज येतो मागून की पुष्पाचं नाव म्हणजे पुष्पाचं नाव फक्त नाव नाही तर आता तो ब्रँड झालाय. नंतर पुष्पाची धमाकेदार एंट्री होती ट्रेलरमध्ये. बाप रे बाप, अंगावर काटाच येतो. कसली खतरनाक एंट्री आहे. जसा पुष्पा 1 मध्ये सोडलेलं तस तिथूनच पुष्पा 2 च्या ट्रेलरनं चालू केलं पुढं. बापरे जबरदस्त. 1 चा जो विलन आहे त्याची एंट्री होती भवर सिंग. खतरनाक एंट्री. अरे दीवानो मुझे पहचानो, डॉनच्या आवाजात भावाची एंट्री झाली. असं वाटतंय पुष्पा 2 मध्ये मल्टिपल विलन्स आहे, एकच विलन वाटत नाही, खूप जास्त विलन वाटायला लागले. पॉलिटिकल पण कनेक्शन वाटायला लागले मला तर असं वाटतं पुष्पा 2 च्या ट्रेलरमध्ये. शेवटचा सीन तर असला जबर आहे ट्रेलर मधला, काय सांगायचं. सगळेजण म्हणतात पुष्पा समज के फ्लावर समजा क्या, तर भैवर सिंग म्हणतो क्या फायर आहे का तू. नाही, पुष्पा म्हणतो वाईल्ड फायर आहे. जबरदस्त.